आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. जळगावमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या वादानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. मतदानानंतर पाटील यांनी खडसेंवर थेट आरोप करत एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत असे विधान केले. एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे? केवढे गुन्हे एकनाथ खडसेवर? म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. दोन गणित 134 करोड रुपये चोरलंय. हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे. काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दडपशाहीमुळे समोर आलेले नाही. पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर 509 समजतो तुम्हाला? आता नाही, TNS कायदा नाही. TNS कायदा याच्यापूर्वीचा जो कायदा CRPC IPC 509 त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानियाताईंच्या संदर्भामधला. म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे? काय गुन्हेगार सांगतो लोकांना? यावर खडसेंनीही लगेच प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटलं, माझ्यावर राजकीय वाद सोडला तर साधा NC ही नाही. सराईत गुन्हेगार कोण तर स्वतः चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटलांनी रक्षाताईवर टीका केली की रक्षाताईपासून गुंडागर्दी सुरू केली आणि एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. मला वाटतं की रक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाची व्यक्ती अशा स्वरूपाची आहे आणि तुम्हालाच नाही तर सगळ्या जगालाच माहिती आहे असं मी त्यांना सांगू इच्छितो. रक्षाताई कधी संतापत नाही, परंतु यांच्या गुंडगिरी विरुद्ध रक्षाताईंना या ठिकाणी संताप व्यक्त करावा लागला. या ठिकाणी यांची गुंडगिरी एवढी वाढली की 100 मोटरसायकलवर 200 गुंड बसून यांनी गावामध्ये रॅली काढली. ही आमच्या मुक्ताईनगर शहराला माहिती आहे. आणि मी सराईत गुन्हेगार असं म्हणताना माझं राजकीय जीवन 45 वर्षाचं आहे. 80 पासून मी राजकारणामध्ये शेतकरी संघाचा चेअरमन वगैरे पासून त्या कालखंडापासून तर आज ताग आहे. तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी NC सुद्धा दाखल नाहीये. राजकीय सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात. त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल होते. राजकीय गुन्हे सोडून द्या, पण 307चा गुन्हा दाखल होता. नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती. ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार. मुक्ताईनगरमधील मतदाना दिवशी झालेल्या राडानंतर दोन्ही नेत्यांतील शाब्दिक युद्ध अधिकच पेटलेलं दिसत आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. आमा चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.